सांगली शहर, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्रातल्या नागरिकांना खूप शुभेच्छा। बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही घटना लिहिली। बरोबरीने खूप घटनेतले जगभराचा अभ्यास करणारे अभ्यासकी बरोबर येथे महिलांचा सहभाग ठेवला। परिणामी पुढचे 1000 वर्ष जी बदलावी लागणार नाही अशी घटना तयार झाली। 26 नोव्हेंबर 1949 आपण ती स्वीकारली, ती सादर केली गेली, त्याला संविधान दिन असं म्हणतात। आणि 26 जानेवारी 1950 साली आपण ही घटना स्वीकारून त्याच्या आधारे काम सुरू केलं। त्यामुळे याला प्रजासत्ताक दिन, प्रजेचं राज्य आणि प्रजेचं राज्य कसं चालावं याची नियमावली संविधान 77 वर्ष पूर्ण झाली। याला बदलण्याचा कोणी प्रयत्नही करू नये आणि ही बदलली पण नाही। आणि दुरुस्त्या येऊ शकतात। दुरुस्त्यांमध्ये स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी सगळ्यांना मोफत शिक्षणाचा अधिकार असा बदल केला। मग माननीय मोदीजींनी महिलांना 33% विधानसभा आरक्षणाबद्दल केला आणि मोदीजींनीच 10% आर्थिक मागासानं शिक्षणातल्या नोकऱ्या आरक्षणाबद्दल केले। असे दुरुस्त्या करता येतात, मूळ घटनेचा गाभा बदलता येत नाही। त्या घटनेच्या आधारे कारभार चालवत असताना सांगली जिल्ह्यामध्ये खूपच प्रगती गेले काही वर्ष आपण करतोय।